राज्य सरकारने यंदाच्या खरीप हंगामापासून ₹1 दिली जाणारी पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय अंतिम करण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाने 26 मार्च रोजी अधिकृत पत्राद्वारे या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना यापुढे स्वतःचा वाटा भरून पीक विमा घ्यावा लागेल, अन्यथा विम्याचा लाभ मिळू शकणार नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, शासनाने शेतकऱ्यांसाठी ₹1 विमा सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक गैरप्रकार उघडकीस आले. म्हणजे की शासकीय जमिनी आणि देवस्थानच्या जमिनींसाठीही विमा घेतला जात असल्याचे आढळले आहे. तसेच ऊस आणि भाजीपाला यांसारखी पिके विमा कव्हर मध्ये नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कांदा यांसारख्या पिकांच्या नावाने बनावट अर्ज करून अनुदानाचा गैरवापर केलेला आहे. तर मित्रांनो, योजना रद्द करण्यामागील प्रमुख कारणे काय ते बघूया. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेबाबत गेल्या काही वर्षात अनेक समस्या समोर आल्या होत्या. विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नुकसान भरपाई मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आणि कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा कमी नुकसान भरपाई दिली. 2 वर्षापूर्वी राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा हप्ता स्वतः भरण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. खरीप हंगामात लाभार्थी दुप्पट झाले, तर रब्बी हंगामात 9 ते 10 पट वाढ झाली. मात्र या वाढीमुळे अनियमितता वाढल्याचे दिसून आले आहे.